नमस्कार मित्रांनो, आनंदाची बातमी आहे। शेवटी मुंबई उच्च न्यायालयाच्या लिपिक पदाचा रिझल्ट जो आहे तर तो आलेला आहे। कोणते उमेदवार टायपिंग साठी पात्र ठरलेले आहेत याची संपूर्ण यादी जी आहे तर ती आलेली आहे। आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी कट ऑफ खूप जबरदस्त हाय एवढा जो आहे तर तो लागलेला आहे, कारण की यावेळी स्पर्धा देखील जी आहे तर ती जास्त होती। सर्व माहिती सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। 3 रिझल्ट आहेत। ओके, हे 3 रिझल्ट जर मी व्यवस्थित पद्धतीने पाहिले तर मला हे सर्व रिझल्ट दिसतीलच इथं। बघा, हे 3 रिझल्ट, हा जो रिझल्ट असेल हा आपल्या औरंगाबाद बेंचचा जवळपास 2906 उमेदवार त्यांनी टायपिंग टेस्ट साठी जे आहे तर ते इथं बोलवलेले आहेत। तुम्ही जर इथं पाहिलं तर त्यांची सर्व यादी इथं दिलेली आहे। आपण याच्या कट ऑफ वर येऊया। बघा, इथं खाली कट ऑफ ची पण लिस्ट दिलेली आहे। बघा, संभाजीनगर बेंचचा जो कट ऑफ गेलेला आहे तो 69 गेलेला आहे, तो पण हाय गेलेला आहे बरं का, थोडासा जास्त हाय गेलेला आहे हा स्क्रीनिंग टेस्टचा, लेखी परीक्षेचा। आता जे टायपिंग टेस्ट असणार आहे त्याचा डेट, टाइम आणि ठिकाण हे लवकरच त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जे आहे तर ते येणार आहे। म्हणून जे पास झालेले त्यांनी या हिशोबानेच अभ्यास करा की कधीही 7-8 दिवसात आपल्याला टायपिंगला जे आहे तर ते बोलवलं जाऊ शकतं। अशाच पद्धतीने तुम्ही जर पाहिलं या बाकीच्या फाईल्स आहेत। मुंबईला जवळपास 7305 उमेदवार बोलवलेले आहेत। त्याच्यानंतर नागपूरला 1406 उमेदवार एवढे जे आहेत तर उमेदवार इथं बोलवलेले आहेत। सर्व माहिती मी इथं व्यवस्थित पद्धतीने केलेली आहे। आपली 8/12 ला जी जाहिरात आली होती त्याच्यानंतर ही 8/7 ला याचा रिझल्ट जो आहे आलेला आहे। टायपिंगची तारीख अजून जी आहे तर ती याची अजूनही प्रकाशित झालेली नाही आहे। टोटल जर पाहिलं मुंबई, औरंगाबाद, नागपूर या तिघांमधून 11,617 उमेदवार एवढे टायपिंग साठी त्यांनी जे आहेत तर ते इथं पात्र केलेले आहेत। याच्यामध्ये जर आपण पाहिलं, बघा, मुंबई मुख्य खंडपीठ इथं जर पाहिलं याचा कट ऑफ हा 67 गेलेला आहे, सगळ्यात कमी हाच गेलेला आहे। आणि याच्यामध्ये किती उमेदवारांना पात्र केलेले 7305। औरंगाबाद खंडपीठाचं आहे 69 एवढा कट ऑफ गेलेला आहे, 2906 उमेदवार पात्र केलेले आहेत। नागपूर खंडपीठाचा सर्वाधिक जास्त म्हणजे 70 एवढा कट ऑफ हाय तिथे गेलेला, जागा पण कमी होत्या, जवळपास 1406 उमेदवार पात्र केलेले। जर मी व्यवस्थित पद्धतीने रेशो जर पाहिला यावेळी रेशो जवळपास 1:8 एवढा येतो, म्हणजे एका पदासाठी 8 उमेदवार तेवढे टायपिंग साठी त्यांनी तिथं पात्र केलेले। कारण की माझ्या अंदाजे पुन्हा ते मुलाखतसाठी 1:3 एवढंच त्यांना मुलं जे आहेत तर ते घ्यायचे असतील। आता हा 1:8 घेतल्यामुळे काय झालेलं आहे की रेशो कमी आलेला आहे, कट ऑफ थोडा जास्त गेलेला आहे। म्हणजे इथं 830 जागा होत्या मुंबईला, त्याला 7305 उमेदवार पात्र केलेले आहेत। 67 एवढा कट ऑफ गेलेला आहे, 1.80 एवढे उमेदवार। औरंगाबादचा बघा 336 जागा होत्या, 2906 उमेदवार घेतले, 69 एवढा कट ऑफ लागला। नागपूर खंडपीठात 166 एवढे रिक्त पद होते, 1406 एवढे मुलं घेतले आणि 70 एवढा कट ऑफ लागला। मागच्या वेळी हाच कट ऑफ 1:9 आणि 1:10 होता। आणि तुम्ही जर पाहिला, बघा, मागच्या वेळीचा पण आपण व्हिडिओ बनवला, जवळपास 1158 उमेदवार टायपिंग टेस्ट साठी पात्र झालेले होते। त्यावेळी जवळपास जर पाहिलं 129 जागांसाठी जवळपास 9च्या पटीत उमेदवार जे आहे तर ते घेतलेले होते। आणि मागच्या वेळी पण कट ऑफ जो आहे तर तो 64 एवढा गेलेला होता। मागच्या पण वेळीपेक्षा जबरदस्त कट ऑफ जो आहे तर तो यावेळी आपण जे आहे तर ते म्हणू शकतो। आता जे झालं ते झालं मित्रांनो। आता जे उमेदवार याच्यात पात्र ठरलेले नसतील, अनेक दिवसांपासून टायपिंगची स्किल टेस्टची प्रॅक्टिस करत असतील मित्रांनो, तर तुम्हाला हा एक मोठा सेटबॅक जो आहे तो बसलेलाच आहे। परंतु आता तुम्ही इथं न थांबता सध्या लक्षात घ्या की ग्रुप सी ची जाहिरात आलेली आहे। ग्रुप सी साठी तयारी करा। आता तुम्ही ग्रुप सी ची जाहिरात आलेली आहे, याच्यामध्ये जे काही मेकॅनिकलचे उमेदवार असतील त्यांना आरटीओ ची संधी आहे। आता तुम्ही ऑलरेडी क्लर्कची दिलेली आहे, आता इथं पण टायपिंग सर्टिफिकेट लागतं, इथं पण तुम्ही क्लर्कची एक्झाम देऊ शकतात। त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आता जागा आलेल्या आहेत। इथं एमपीएससी मध्ये तर एवढा काही कट ऑफ जात नाही, आणि या एमपीएससी ची तयारी तुम्ही जी आहे तर ते आता इथं केली पाहिजे मित्रांनो। ओके, बाकी काही तुमचे डाउट्स असतील मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा। बाकीचे पण काही रिझल्ट, आता एकच रिझल्ट बाकी तो पण जे आहे तर ते लवकर येऊन लागेल। भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।